गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार। गीते अद्यापही नाशिक विधान परिषद निवडणूक लढण्यावर ठाम। तडजोड करणारा कार्यकर्ता नाही, गीतेंची स्पष्ट भूमिका। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संध्याकाळी 7 वाजता तातडीची बैठक बोलावली। नंदनवन निवासस्थानी नाशिकच्या बंडखोरीवर चर्चा, तोडगा निघणार का याकडे लक्ष। विधान परिषद निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर, निवडणूक धनदान गँगची झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांचा महायुतीला घरचा आहेत। राजूरकरांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली। अतुल लोंढेंचे भाजपवरचे आरोप काँग्रेसच्या नगरसेवकानंच फेटाळले। काँग्रेसच्या नगरसेवकाला 10 लाखांची ऑफर दिल्याचा आरोप, तर कोणत्याही नगरसेवकाला ऑफर नाही, संजय महाकळकार यांचं स्पष्टीकरण। देशातील 56 न्यायाधीश लंडनमध्ये सरकारी खर्चानं बॅडमिंटन खेळतायत। राजकारण्यांसोबत पार्ट्या सुरू, हे आम्हाला काय न्याय देणार, संजय राऊत यांचा गंभीर आरोप। सगळेच कष्ट करतात, पण काही जण कष्ट न करताही पुढे जातात। छगन भुजबळ यांचं सूचक वक्तव्य, भुजबळांचा रोख नेमका कोणाकडे। गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टार संदर्भात केलेल्या वक्तव्यावर भाजपच्या वरिष्ठांची नाराजी। पंजाबमधील महाजनांची भूमिका वैयक्तिक, पक्षाची भूमिका नाही, सूत्रांची माहिती। मुंबईत नोकरीसाठीही मराठी माणसावर अन्याय, नोकरी.com आणि लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे वाद, फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य, मराठी एकीकरण समिती आक्रमक, संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी। बीडच्या पुरुषोत्तमपुरीमध्ये गोदावरी नदीत भाविकांची बोट उलटली। एक मुलगा बेपत्ता, बोटीत 50 भाविक होते। क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे बोट उलटल्याचा अंदाज, दोषींवर कारवाईची मागणी। जळगावच्या जामनेरमध्ये तरुणाची बिबट्याशी झुंज, मुकेश डोंगरेनं 2 हात करत बिबट्याचा हल्ला परतवून लावला। वनविभागाला जिवंत बिबट्या पकडून दिला। मंत्री महाजनांकडून तरुणाच्या धाडसाचं कौतुक।